नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की आम्ही करत होतो मुंबई टू कोकण कोस्टल राईड। जर तुम्ही आमचे पहिले ब्लॉग्स बघितले नसतील तर ते सर्व ब्लॉग्स बघा। आम्ही स्टार्ट केली होती ही राईड मुंबईपासून। मुंबईवरून आम्ही पहिला गेलो होतो दापोलीला आणि दापोलीवरून गेलो होतो गुहागर मार्गे रत्नागिरीला आणि रत्नागिरीवरून देवगडवरून पुढे आपण मालवणला पोहोचलो। या भागात आपण आपला परतीचा प्रवास दाखवणार आहे, तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा। टोल लागला का इकडे? शेअर करा। तर मित्रांनो, हे होते आपले सर सामंत सर आणि हे त्यांचं घर आणि हे होते त्यांचे कॉटेजेस वगैरे। आम्ही इथे मस्त मजा केली। आदिनारायण वुडन कॉटेज म्हणण्याचं नाव आहे आणि मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकीनच। आता आपण चाललो आहे परत एकदा गणपतीपुळेला। आपण गणपतीपुळेच्या रूटने आलो पण गणपतीपुळेला नाही पोहोच गेलेलो, तर आपण आता परत गणपतीपुळेला चाललो आहे आणि हा प्रवास असणार आहे रिटर्न टू मुंबईचा। पण त्यामध्ये आपण गणपतीपुळेला थांबणार आहे पहिलं आणि मग जाणार आहे। पण त्या अगोदर आपण काही बरीचशी मंदिरं पण एक्सप्लोअर करणार आहे। त्याच्यामध्ये एक आहे गजबा देवी आणि दुसरं आहे विमलेश्वर मंदिर म्हणून पांडवकालीन मंदिर आहे ते। तर ते मंदिर पण आपण बघू। सो आता आपण पहिलं इथून निघूया पुढे। इथून गजबादेवी 48 किलोमीटर दाखवत आहे आणि वाजले आहेत सकाळचे 9:10। तर मित्रांनो, इथे सिंधुदुर्ग किल्ला मालवण चौपाटी लेफ्टला आहे, आपल्याला राईटला जायचं आहे। इथे कुणकेश्वर देवगडसाठी हा रस्ता आहे मालवणवरून। तर इथून बाहेर पडल्यावर आपल्याला राईट घ्यायचं आणि हा कुणकेश्वर देवगडच्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे। आणि हा बाजार आहे आजचा। आणि आपला मिठभाव आलेला आहे। मिठभाव कसं काय मिठभाव कर। आणि हे रामेश्वराचं मंदिर आहे। रामेश्वराचं मंदिर आहे आणि इथून कुणकेश्वर चौपाटी 8 किलोमीटर आहे। देवगड सरळ आहे आणि आपलं जे गजबादेवीचं मंदिर आहे ते 4.5 किलोमीटरवरती आहे। मित्रांनो, आपण लेफ्ट नाही घेतला, लेफ्ट घ्यायचा होता गजबादेवीसाठी। मिठभावच्या इथून पुढून एक लेफ्ट येतो, तो आपल्याला घ्यावा लागतो। रामेश्वराच्या मंदिराच्या जस्ट पुढे आहे लेफ्ट, तो आपल्याला घ्यायचा आहे। आता हा छोटा एक रस्ता चालू झाला आहे। तर मित्रांनो, आता उगे 300 मीटर बाकी आहेत गजबादेवीला पोचायला। बरं जात आहे हे, नाही म्हटलं तर 1-1.5-2 किलोमीटर आतमध्ये आहे। पण एक रस्ता आहे आणि आपण आलेलो आहे गजबादेवी मंदिराकडे। फार कुठे करायची गाडी। वाव, एक मिनिट उतर। आणि हे आहे गजबादेवी मंदिर।
हा याच्यात लिहिलं ना मोठं ब्लॉगर तेच हे बघा याच्यावर लिहिलं पाठीमागे हे चॅनलचं नाव आहे आमचं यूट्यूब चॅनल आहे तर 2 गाड्या दिसते 47 नंबर. अच्छा आम्ही काल याच रूटने गेलेलो इथे मालवणला गेलो आता मालवणवरून आता परत गणपतीपुळे आणि परत मुंबई. तर मित्रांनो आता आपण चाललो आहे विमलेश्वर मंदिराकडे. हे पण देवगडमध्येच आहे आणि खूपच प्राचीन मंदिर आहे तर तिकडे आपण जाणार आहे आणि तिकडचे काही शॉर्ट्स रेकॉर्ड करणार आहेत आणि तिकडची काही माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. आता आय थिंक कोस्टल रोड लागेल एक मस्त दिसते मला मॅपमध्ये. रंगपंचमी खेळली जाते होळीच्या नंतर 5 दिवसांनी. तर इकडे काही लोकांनी खेळून निघालेले आहेत होळी त्यांच्या अंगावरती रंग दिसत आहेत आणि हा आपला कोस्टल रोड आलेला आहे परत एकदा. किती पण हा कोस्टल रोड बघितला तरी काही कंटाळा नाही येत मजाच येते. आणि होळी चालू आहे इथे. युट्यूबला आम्ही सबस्क्राईब करणार आम्ही. थोडासा लाव बारीक आहे लावू नको हा सर. बस 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 हॅपी होली. फक्त 20 आणि फॉलो पण सबस्क्राईब करा. फॉलो पण करा. पहिले सबस्क्राईब करा सगळ्यांनी. इंस्टाग्रामला फॉलो करा. सबस्क्राईब करा सगळे आणि कमेंट करा शेअर करा. 150 रुपये देणार फॉलो करा. चलो एन्जॉय गाइस एन्जॉय. चला बाय. आणि आपले सबस्क्रायबर कदाचित वाढले असतील 100 रुपये टोल लागला का इकडे. तुम्ही पाहू शकता आम्ही आता आलेलो आहे पाहू शकता. तर मित्रांनो आपण तर जवळ पोचलेलो आहे विमलेश्वराच्या मंदिराच्या इथे. मंदिर आता अराउंड 650 किलोमीटर 650 मीटर दाखवत आहे आणि आय थिंक मला ते दिसलेलं आहे तिथे झेंडा दिसतोय मला. श्री क्षेत्र विमलेश्वर. पुढे जाऊन बघूयाचं का काहीतरी लावायची गाडी. तर मंडळी विमलेश्वर हे मंदिर प्राचीन मंदिर असून पांडवकालीन असे मानले जाते आणि इथे तुम्हाला जुन्या प्रकारच्या वेगवेगळ्या मूर्त्यासुद्धा पाहावयास मिळतात. आणि हे मंदिर शंकराला समर्पित आहे. इथे तुम्हाला एक शंकराची पिंड दिसते आतमध्ये. तर आता आपण आतमध्ये जाऊया. पण आत जाताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला दिसेलच पुढे गेल्यावरती की काय आहे या मंदिरामध्ये. त्याच्यासाठी आपल्याला थोडं काळजीपूर्वक आतमध्ये जावं लागतं. जर तुम्ही लहान मुलांबरोबर येत असाल किंवा काही फॅमिली बरोबर असाल तर त्यासाठी एक गोष्ट आहे ती तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. तर तुम्हाला दिसेल ती गोष्ट काय आहे ते. तर इथे आतमध्ये वटवाघूळ सुद्धा आहेत. तर जर तुम्ही लहान मुलांना घेऊन येत असाल थोडंच काळजीपूर्वक घेऊन या. ते काय असे करत नाहीत कोणाला पण तरी पण काळजीपूर्वक आलेलं बरं. तर ही गोष्ट लक्षात ठेवावी. आणि ते सुंदर अशी शंकराची पिंड आहे तर तुम्ही त्यांचे दर्शन घेऊ शकता.
मला इथे सुद्धा वटवाघूळ दिसेल वरती. तर थोडं काळजीपूर्वक या. आणि आजूबाजूचा परिसर खूपच मस्त आहे आणि नेचर वाईज खूपच भारी आहे हे मंदिर. आणि मग या मंदिराचे दर्शन घेऊन आपण पुढे निघा. तर मित्रांनो, आपलं विमलेश्वराचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललेलं आहे गणपतीपुळ्याला. वडिलांचं दर्शन झालेलं आहे, आता मुलाकडे चाललेलं आहे, म्हणजे शंकराचं दर्शन झालेलं आहे, तर गणपती बाप्पाकडे चाललेलं आहे गणपतीपुळ्याला. आणि इथून दाखवत आहे 143 किलोमीटर, म्हणजे 3 तास 17 मिनटं दाखवत आहे. आणि आता वाजले आहेत 2:45. तर लवकरात लवकर अंधार पडायच्या अगोदर आपल्याला डिस्टन्स कव्हर करायचा विचार चालू आहे. राईट साईडला राजापूर आहे, लेफ्ट साईडला रत्नागिरी आहे. तर आपण रत्नागिरीकडे जाणार आहे, राजापूरला जाणार आहे. आपण येताना पण असंच आलेलो आणि मग राईट मारलेला आपण, राजापूरला नाही गेलेलो देवगडसाठी. तर त्याच रूटने आपण आता आलेलो आहे. तर मित्रांनो, 800 किलोमीटरचा पल्ला पार झालेला आहे. आपण आतापर्यंत 800 किलोमीटर 805 किलोमीटर ॲक्च्युली स्टार्टिंगचे 5 किलोमीटर काउंट नाही गेलेले. तर 800 किलोमीटरचा पल्ला आतापर्यंत पार झालेला, 805 किलोमीटरचा. आणि हा जो ब्रिज आहे ना, सेम ब्रिज आपल्याला आरेवारे नंतर लागतो. आरेवारेचा पण ब्रिज असाच काहीतरी आहे, पण आरेवारेचा अजून चांगला नजारा आहे. खाली इथे असं वाळू वगैरे पण आहे उभं राहण्यासाठी. आणि आपल्याला अजून 47 किलोमीटर दाखवत आहेत गणपतीपुळ्याला पोचायला. तर आपण ट्राय करूया की 6पर्यंत पोचायचा प्रयत्न करू. थोडं मी पळवते आता गाडी, सो दॅट आपण लवकरात लवकर पोचू. तर मित्रांनो, आता आपण रत्नागिरीमध्ये पोहोचलो आहे. आणि गणपतीपुळे 23 किलोमीटर दाखवत आहे. रत्नागिरी शहरात आहे आपण, आय गेस. आपण आलेलो आहे आरेवारे पूलवर. आणि हा व्ह्यू आपल्याला बघायलाच पाहिजे. आपण इथे थांबूया थोडा वेळ. खूपच सुंदर दृश्य आहे हे. आणि प्रतीक्षा उतरते, सुंदर नजारा आहे. आरेवारे बीच के बीच में हम लोग खड़े हैं. हा, समोर 3 रायडर उभे आहेत, तर त्यांचा प्रतीक्षा फोटो काढते. वेंगुर्ल्यावरून आलेले रायडर्स आहेत ते. आणि हा बीच खरंच खूपच छान आहे. आणि हा जो व्ह्यू मिळतो ना सनसेटचा, एकदम ऑसम टायमिंगवर आलो आहे आपण. ऑसम टायमिंग. आता आपल्याला जायचं आहे गणपतीपुळ्याला. आणि 11 किलोमीटर बाकी आहे, 21 मिनटं बाकी आहे. मस्त स्ट्रेच केले आपण. बघा 200 मीटरवरती आहे. चला हॉर्न मार चाललं एवढा. हे तुमचं आहे काय? आमचं म्हणजे आमचं नाही आहे, पण ही सगळी तावरेवाडीत आहे. अच्छा. उतर ना बाबू. तर आम्ही शेवटी पोचलो आहे. दीपिका आणि विशाल पाव उर्फ पाव. विशाल.
विशाल काय जानकी निवास. पाव इथून वरती जायचं का? काकी पाटीच भेटले आम्हाला. इथे लावू ना? थांब जरा दादा मी विचारते. अरे इथे पालखी येते. अच्छा हा फायनली. थोडा वेळ आराम केल्यानंतर आपण रात्री गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गणपतीपुळे मंदिरामध्ये आलो. सकाळी लवकर उठून आपण परत एकदा गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर आलो आणि इकडे हा तुम्ही बीच बघू शकता. खूपच स्वच्छ बीच आहे. तर आपण इकडे काही ड्रोन शॉट सुद्धा घेतले. यानंतर आपल्याला कोकणातला शिमगा उत्सव पाहायला मिळेल. तर हा उत्सव होता गणपतीपुळेमध्ये आणि आपण त्यांच्या आता घरी जाणार आहेत आणि तिथे आपण बघणार आहे की ते लोक काय काय तयारी करत आहेत. पावला पण येऊन थोड्या अँगलमध्ये.
तर मित्रांनो, आता मी इथून चाललो आहे गणपतीपुळेवरून आणि विशालने आमची खूप चांगली सोय केलेली. सो थँक्स विशाल. आता आम्ही चाललो आहे. आता इथे शिमग्याचा अजून कार्यक्रम चालूच आहे. सो तो थोडा बिझी आहे, तर आम्ही पण निघतो. दीपिकेला पण सांग. चल बाय. चलो चलो चल. चलो बाय बाय. हां, गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, अशा प्रकारे आपण मुंबईच्या परतीच्या प्रवासास निघालो. तर या पूर्ण कोकणच्या राईडमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी एक्सप्लोअर केल्या, बरेचसे प्लेसेस फिरलो आणि बरेचशी मंदिरंसुद्धा फिरलो. तर या सर्व गोष्टी जर तुम्हाला अनुभवायच्या असतील, पाहायच्या असतील, तर तुम्ही माझे पहिले जे ब्लॉग्स आहेत ही पूर्ण सिरीज तुम्ही बघू शकता. यामध्ये टोटल 6 ब्लॉग्स आहेत. तर ती पूर्णपणे बघा, तुम्हाला आयडिया येईल आणि तुम्हाला कसं जायचं आहे कोकणमध्ये आणि प्रवास कसा करायचा आहे त्याची पण एक माहिती मिळेल. तर मी आशा करतो की हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला परतीचा प्रवासाचा पण ब्लॉग पाहिजे असेल तर ते सुद्धा सांगा कमेंट करून. मग त्याप्रमाणे मी तो ब्लॉगसुद्धा बनवेन. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून टू माय चॅनल. थँक्यू.